नमस्कार मित्रांनो, तर आज आपला दुसरा दिवस आहे पोलादपूरमध्ये आणि आता आपण इथून निघालेलो आहोत श्री रामदास स्वामींच्या शिवतरगडला। आता आपण बालाजी हॉलिडेला आहोत, तर इथून 37 किलोमीटर आहे, पोचायला 50 मिनटं दाखवत आहे GPS। आणि आपण काल जे फिरलो ते आपण कव्हर केलं आहे। प्रतापगडच्या पायथ्याशी जे शिवकालीन खेडेगाव बनवलेलं आहे ते आपण दाखवायचा प्रयत्न केला आणि आज आपण तुम्हाला अजून एक चांगली जागा दाखवणार आहोत। ह्याचा चांगला इतिहास आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जावळीचं खोरं आहे ते तिथे आहे बाजूला। आणि त्याचप्रकारे रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ ह्या जागेवर लिहिला। तर आता आपण तिकडे निघालेलो तर मी सगळे ऑन द वेचे काय शॉर्ट्स असतील ते कवर करेल आणि तिकडे जाऊन आपण एक्सपिरियन्स करूया। आता आपण आहोत महाड भोर रस्त्याला। हा रस्ता वरण घाटाला कंटिन्यू करतो आणि जर तुम्हाला शिवतरगडला जायचं आहे तर तुम्हाला हाच रस्ता घ्यायला लागतो जर तुम्ही मुंबईवरून येत आहे तर, किंवा जर पुण्यावरून येत आहे तर तुम्ही भोर मार्गे वरण घाटाने खाली येऊ शकता। आता पुढे आपल्याला लेफ्ट आहे। तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचं आहे शिवतरगडसाठी। इथे असं गेट आहे, कमान आहे, इथून आतल्या साईडला जायचं आहे तुम्हाला, गाव आहे ते। GPS लावूनच या, तुम्हाला इझी पडेल। शिवतरगडला जाताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथला परिसर आणि हा रस्ता। तुम्ही जर पावसाळ्यामध्ये इथे आले तर खरंच निसर्गरम्य परिसर आहे। आजूबाजूला हिरवळ, सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा, हे सगळं तुम्ही इथून अनुभव करू शकता। जसं तुम्हाला समोर जो डोंगर दिसतोय सह्याद्रीचा, बघा किती उंच आहे तो। पावसाळ्यात नक्की या, मी पावसाळ्यात तुम्हाला इथे येण्यासाठी सजेशन देईल, सुंदर आहे खूप। तर आता आपण पोहोचलेलो आहोत शिवतरगडीला। केवढं जंगल आहे हे जावळीचं पूर्ण, त्या बाजूला जे दिसतंय ते, आणि तिकडे सगळीकडे कंटिन्यू होत आहे। आता आपण इकडे कार पार्क केले, बाजूला तुम्हाला स्टॉल वगैरे आहेत, कॅन्टीन्स आहेत, तुम्ही जेवू शकता, नाश्ता आहे, टी कॉफी आहे। आणि आता आपण चाललेलो आहोत मठाकडे रामदास स्वामींच्या, आणि तिथे वरती जो वॉटरफॉल दिसतोय तिथे त्या वॉटरफॉलच्या खाली घळ आहे आणि इतिहास वगैरे सगळा जे आहे ते तिथे लिहिलेलं आहे। आणि ह्या बाजूला जे पूर्ण जंगल आहे हे जावळीचं खोर आहे, जे पूर्ण महाबळेश्वर मेढ्यापर्यंत कंटिन्यू होतं। तरी तुम्हाला हॉटेल्स आहेत असे, झुणका भाकरी, थाळी वगैरे, व्हेज थाळी किंवा बाकी सगळं तुम्ही इथे खाऊ शकता, कांदा भजी वगैरे। आणि हो, महाडमध्ये। आणि इथून आहे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार, जिथून तुम्ही वरती मठाकडे जाऊ शकता आणि मठामधूनच तुम्हाला रस्ता आहे घळीमध्ये जाण्यासाठी, त्या साईडला घळ आहे पुढे। तर बरोबर मठाच्या बाजूला इकडे सुंदर असा धबधबा आहे। पावसाळ्यामध्ये जे दृश्य इथे मिळतं ह्या धबधब्याचं हे अप्रतिम असतं। आणि ही वाहणारी नदी जी खाली कंटिन्यू होते आणि समोर बघा पर्वतरांग, काही जबरदस्त वाटते। आता सूर्यास्त होते थोड्या वेळात। आता जाऊया आपण मठामध्ये। अशा प्रकारे आता आपण मठामध्ये आलेलो आहोत। श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आणि इकडे माकडं असतात खूप, त्यामुळे खायचं काही हातात घेऊन येऊ नका। फक्त इकडे आले ना की ह्या माकडांचा खूप त्रास आहे। आता चप्पल स्टँडवरून चपली वगैरे घेऊन जातात। आता ह्याच्यातली एक चप्पल घेऊन गेले, खाली पाडली आणि एक चप्पल चावली। आणि अशा प्रकारे इथून तुम्हाला प्रवेश आहे घळीकडे जायला। आतमध्ये आहेत का कोण? कुणाला पाठवायचे? अच्छा अच्छा, पाठवतो हां। आता इथे काही माहिती दिली, श्री समर्थ मंदिर, जाम समर्थ
श्री समर्थांनी सावधान म्हणताच पलायन करून वडावरून डोहात उडी मारलेली तोच हा वडाचं झाड. असा मार्ग जातो गळीकडे आणि मी तुम्हाला इथून अजून एक व्ह्यू दाखवतो. जो वॉटरफॉलचा व्ह्यू आहे किंवा जे दृश्य आहे ते तुम्हाला इथून अजून जवळून अनुभव करायला मिळतोय बघा. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रवेश करू शकता गळीमध्ये. बघा किती सुंदर आहे सगळं. ये स्लो 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 स्लो. अशा प्रकारे बघा ना, एवढ्या गळीमध्ये येऊन रामदास स्वामींनी वास्तव्य केलेलं आणि ग्रंथ लिहिलेला. तर एक सुंदर अनुभव तुम्हाला इथे येऊन नक्कीच मिळेल. शांतता आहे रामदास स्वामींचं आणि जो आपला इतिहास आहे तो तुम्हाला इथे नक्कीच अनुभवायला मिळेल. तर आता आपण इथून निघत आहोत आणि पावसाळ्यात या खास करून, कारण पावसाळ्यामध्ये जी इथली दृश्य असतील ना ही डोळ्याचं पारणं फेडणारी असतील. तर पावसाळ्यामध्ये नक्की इथे या. आताही बघा पाणी सुरू आहे धबधब्याला. इथे बाजूला अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवरून तुम्हाला अजून चांगला व्ह्यू मिळेल आजूबाजूच्या परिसराचा. हा बघा. आपण या पायऱ्यांनी वरती तर चाललोय, पण माहित नाही त्या पायऱ्या जातात कुठे. वरती काहीतरी असावं. हां कसलं आलो रे, संपलं एवढंच. पण इकडून व्ह्यू जबरदस्त असेल एवढं नक्की. अरे वा, आपण रोडवर आलो कुठेतरी. अच्छा इथे काहीच नाही आहे. इथे हा गावाला जायला रस्ता आहे. वरती काहीच नाही आहे, पण जंगल कसलं वाटतं इथे असेल. तर आपण एवढ्या पायऱ्या चढून वरती तर आलो, पण इथे वरती काय नाही आहे. त्यामुळे इकडे वरती येऊ नका. हा जो रस्ता गेला आहे हा वरती गाव आहे, त्या गावामध्ये रस्ता जातो आणि मला वाटतं गावकऱ्यांना खाली येण्यासाठी हा मार्ग बनवलेला आहे. शॉर्टकट आहे हा. तर आता आपण परत खाली आलेलो आहोत आणि आता चाललोय गाडीच्या इथे. पण यांच्यापासून सावधान, काय खायचं वगैरे हातात घेऊन येऊ नका आणि चपली पण सांभाळून ठेवा. ते चपली पण घेऊन जात आहेत. म्हणून आम्ही बघा काय आयडिया केली, ती चपली ठेवल्यात त्याच्यावरती आम्ही दगडे ठेवलेत मोठे मोठे. तर आता आपण निघालेलो आहोत शिवतरगड, म्हणजे सुंदर मठ म्हणून पण ओळखला जातो या जागेला. आणि ही घळ ॲक्च्युली कुणाला माहीतच नव्हती. एक सज्जन होते धुळ्यातले, त्यांनी ह्या घळेचा शोध लावला. तुम्हाला इथे येऊन माहिती मिळेल. माहितीची पुस्तकं आहेत इथे, ती तुम्ही विकत घेऊ शकता किंवा विकिपीडियाला पण माहिती असेल. तर आपण फक्त आज इथे फिरायला आलो, तर आपण तुम्हाला ही घळ दाखवली, इथे यायचा मार्ग कसा आहे ते सांगितलं. आणि श्री रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांना अधूनमधून भेटायचे. त्यांची जी एक भेट झाली त्याची नोंद केलेली आहे ऑफिशियली, म्हणजे जे आपण पुस्तकांमध्ये वाचू शकतो तशी एक नोंद आहे. पण रामदास स्वामींची आणि महाराजांची भेट ही नेहमी होत असायची. युद्धांच्या रणनीती किंवा काही योजना असतील त्याच्यासाठी. तर असं आपल्याला आता इथे कळलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि आता आपण इथून निघतोय, 6:15 झालेत. आता आपल्याला परत जायचं आहे पोलादपूरला बालाजीला. आता पोचायला परत 1 तास लागणार आहे. अलग हुआ है जरा पूछ लो. अरे नाही
एक मिनिट प्लॅन चेंज झाला. मग कॅम्पिंग सांगितली मी. नाही पण बालाजीमध्ये नाही आहे. बालाजी कॅम्पिंग नाही, इथे कॅम्पिंग. हा करतील तुम्ही तिकडे कॅम्पिंग. यांना जंगलामध्ये कॅम्पिंग करायचं यांना वाटते खूप सोपं आहे. हा 2 पक्ष्यांचे आवाज आले ना वेगवेगळे की लगेच बॅगा पॅक करतील तिथून. आणि पहिली पळणारी गाडीने माणूस तिकडे उभा आहे अर्टिगाच्या इथे. बादशाहची फर्स्ट कॉपी उभी आहे तिकडे. तर आता आपण निघत आहोत इथून. धमाल मस्ती सुरू राहणार आहे. रात्री आपण 31st न्यू इयरचं सेलिब्रेशन करणार आहोत ॲज पर इंग्लिश कॅलेंडर. नाहीतर आपण काय मराठी आहोत तुम्हाला माहीत आहे. आपला सण म्हणजे गुढीपाडवा, आपलं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. तर एक एन्जॉयमेंट म्हणून आपण सगळे करणार आहोत. त्याचे बघ काय तर चला आता निघूया इथून. आणि पुढे जे जे आपण एन्जॉयमेंट करतोय काही करतोय मी सगळं कव्हर करत राहील. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.